हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज खूप दिवसांनी रांगोळी काढली होती आणि तेही बाजूच्या ताईंकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता म्हणून नक्षू रडत होता म्हणून थोडंसं फास्ट छोटीशीच काढली। आणि माझा बिफोर आणि आफ्टरचा लुक बघा कसा आहे, कसं वाटली। आणि ह्या ताई येत्या त्यांच्याकडे कार्यक्रम होता आणि छोटेसे काहीतरी क्लिप्स घेतले, फोटो वगैरे। आणि वानामध्ये हे भेटला, खूप छान आहे असं शो म्हणून ठेवायला, डिझाईन वगैरे मस्त वाटते ना। आणि ते जस्ट आले होते आणि मी म्हटलं की मसाले संपले तर प्लीज मला आणून द्या। तर ते म्हणे मी आत्ताच थकून आलो, तू वापस पाठवते मला, चल म्हणे आज तुला मी चॅलेंज करतो की पूर्ण स्वयंपाक तू आज साडीवरच बनवून दाखव। तर मी म्हटलं बापरे जमेल का एवढ्या दिवसांनी, पण मग चॅलेंजमधनं ते मी मागं हटणार नाही। तर मी म्हटलं ओके चला, आणि जिंकणार तर मीच। तर आमची 500 रुपयांवर लागली होती चॅलेंज। तर मी तेच मसाले चेक करत होते की काय काय आणायचं आहे। आणि आजचाच मेनू होता डाळबट्टीचा। तर चला माझे मसालेदाणे पण दाखवते मी आज तुम्हाला, मला खूप आवडते। कसे वाटले? ट्रान्सपरंट आहे झाकण आणि सगळे मसाले होते, फक्त कांदा लसूण मसाला संपला होता अंबारीचा, तर तेवढंच सांगायचं होतं। आणि खडे मसाले पण चेक करत होते आज मी, तुम्हाला तो पण डबा दाखवते। आणि बघा मसाल्याच्या डब्याखाली मी हे टाकते वाट्यांखाली, म्हणजे मसाल्यांचा डब्बा लवकर खराब होत नाही आणि घाण पण दिसत नाही। हे मी हप्त्याला 15 दिवसाला चेंज करत असते, म्हणजे एवढं काही खराब होतच नाही माझं, व्यवस्थित वापर असल्यामुळे। आणि हा खडे मसाल्यांचा छोटा डब्बा आहे आणि अजून एक डब्बा आहे मोठा। मला खूप आवडतं असं, म्हणजे सगळं व्यवस्थित ठेवायला, पटकन भेटतं पण। आणि याच्यामध्ये मसाले टाकायचे होते सगळे, हे सगळे घरामध्ये अवेलेबल होते, फक्त अंबारीचा मसाला संपला होता आणि सांबर मसाला आणायचा होता। तर इथे कस्तुरी मेथी असते, ती पण संपली होती, ती पण सांगायची होती, मध्ये कस्तुरी मेथी ठेवते मी। तर कसे वाटले माझे मसाल्यांचे डबे? आणि तेजपत्ता वगैरे ते मोठं असल्यामुळे बसत नाही कशामध्ये, म्हणून त्याला वेगळंच ठेवलं आहे मी। आणि स्टॉक म्हणून असं जे आहे सध्या लगेच मसाल्यांचं, ते पण त्याच्यातच ॲड करते मी, जागा आहे म्हणून। आणि किचन जवळच ठेवते, मला पटकन घ्यायला, मला सारखी लागत असतं, तर म्हणून तिथेच ठेवते मी। कसं वाटलं? आणि हा रॅक मी फ्लिपकार्टवरनं घेतला आहे, तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर मी बायोमध्ये टाकेल। खूप छान आहे, खूप यूजफुल पण आहे। आणि इथे सगळे पावडरमधले मसाले ठेवते, हे हनी आहे, गरम मसाला, ते सगळं मी त्यामध्ये भरून ठेवले। आणि हा अंड्याचा ट्रे, अंडे त्यांनी मला सकाळीच आणून दिले, पण ट्रेमध्ये ठेवायचे राहिले। ते व्हेजिटेरियन, म्हणजे व्हेजिटेरियन आहेत पण फक्त अंडे खातात। तुम्हाला सांगा की असे व्हेजिटेरियन असतात का की ते फक्त अंडे खातात आणि बाकी असं मटन चिकन वगैरे काही खात नाही, फिश वगैरे खात नाही, यांना व्हेजिटेरियन म्हणता येईल की काय म्हणता येईल मला सांगा बरं? कारण ते अंड्याशिवाय दुसरं काहीच खात नाही, चिकन नाही, मटन नाही, फिश नाही, काहीच नाही, त्यांना वास पण नाही आवडत आणि काहीच ते आणायला पण जात नाहीत। आणि हे गुटी आहे, बाळगुटी, मी पिलूला रोज देत असते, खूप छान आहे। आणि हे दिल्यावर मला दवाखान्यांच्या औषधाची गरज पडत नाही आणि दवाखान्यात न्यायची पण गरज पडत नाही। याच्यावर हा दगड पण मी ऑनलाईन घेतला, याच्यावर मी घासून बाळाला रोज सकाळी 2 टाईम देत असतात, पण मी एकच टाईम देते गुटी, आईच्या दुधात किंवा मग पाण्यामध्ये देतात, पण मी मिल्कमध्येच देते, दुधामध्येच। आणि सांबार तयार केलं बघा आता। आणि दुधी भोपळा पूर्ण होता तो, मी अर्धा कट करून मावशींना दिला। आणि मॅडम बघा कशा मटकू लागले आहेत, आता तिला कॉटनचे असे साधेच कपडे घालते मी, गरमीचे खूप, गरमीने तिला खूप जास्त घाम येतो, तिच्या पप्पांसारखी, तिच्या पप्पांना आणि तिला सगळ्यांना खूपच घाम येतात घरामध्ये, तिच्या काकांना त्यांना पण। बघा ट्रेमध्ये अंडे शिफ्ट केलेत आणि मस्त सोपं पडतं, मला खूप आवडले बरं हे छोटंसं, म्हणजे दुसरावाला ट्रे पण आहे प्लास्टिकचा, पण मला हे खूप आवडलं आणि त्याच्यावर झाकण पण आहे म्हणून व्यवस्थित पण वाटतं ते। आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघत असेल, जेव्हा पण मी नॉनव्हेज बनवलं तेव्हा अंड्याची भाजी साईडला असतेच, कारण ज्या दिवशी नॉनव्हेज असलं त्या दिवशी मला त्यांना वेगळी अंड्याची भाजी बनवावी लागते, कारण ते नॉनव्हेज खात नाही आणि त्यात चमचा पण मिक्स झालेला नाही पाहिजे त्यांना, काहीच नाही। आणि मग म्हणजे पाहुणे वगैरे आल्यावर आणते मी घरी नॉनव्हेज, पण नसतं कोणी, आणि तेव्हा मला जर खावं वाटलं तर ते मला हॉटेलमध्ये नेतात, नाही तर पार्सल घेऊन येतात, घरी नाही आणत मग, आणि मी बनवत पण नाही मग, आणि एकटं चांगलं पण नाही वाटत ना एकटं पुरतं बनवायला। आणि आज मी म्हणजे रव्याच्या डाळबट्टी बनवते नेहमी, पण मी यावेळेला पीठ दळून आणायला लावलं होतं त्यांना, तर आता मी डाळबट्टीचं म्हणजे व्यवस्थित पीठ केलं। आणि मला डाळबट्टीचं म्हणजे मक्याचंच पिठाची डाळबट्टी आवडतं, रव्याच्या नाही आवडत। खूप छान झाल्या होत्या आणि मी ट्राय पण केलं, म्हणजे मी खाल्ल्या,
तर पिल्लूला तर काही त्रास झाला नाही, नक्षूला. आणि माझा तडका पॅन थोडा मोठा आहे त्यामुळे मी याच्यात तळते, कारण उद्या भावंडेवाल्या मावशी येणार नाही आहेत. त्यांच्या इकडे कोणी एक्सपायर झालं तर त्या सुट्टींवर आहे 2 दिवस, म्हणून थोडेसे भांडे वाचवण्यासाठी मी थोडंसं ॲडजस्ट केलं. पण शक्यतो करते मी फ्रेंच फ्राईज वगैरे याच्यामध्येच तळते. आणि बघा, कधीही तळायचं असलं तर असं चमच्यामध्ये घेऊन टाकायचं, हाताने डायरेक्ट टाकायचं नाही, कारण थोडे का होईना ते तेलाचे थेंब उडतातच अंगावर. आणि इकडे ठेचा पण बनवते. मला डाळबट्टीसोबत ठेचा खूप आवडतो, कारण माझं माहेर मध्य प्रदेशचं आहे आणि तिकडे अशाच प्रकारे खातात. असली तूप म्हणजे काय म्हणतात ना, ओरिजिनल तूप त्याच्यावर टाकून मस्त इतकं छान जेवण असतं तिकडचं. हळदीमध्ये हेच जेवण असतं डाळबट्टीचं तिकडे. आणि खूप छान झाले होते डाळबट्टे, सगळ्यांनी पोटभर खाल्ल्या. आणि मी खूप दिवसानंतर बनवलं, मला पण खूप भारी वाटलं. नाही तर रव्याच्याच बनवल्यात जास्त तर. आणि इकडे माझा स्वयंपाक सगळा तयार आहे. पण थांबा, एक लक्षात घ्या टिप, की जेव्हा पण आपण तळायची कुठली गोष्ट करत असलो ना, तर अर्धा ग्लास पाणी साईडला ठेवायचंच. हे माझ्या मावशीने मला शिकवलं आहे. का बरं ते मला पण नाही माहिती, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेल तुम्हाला. चला तर माझं जेवण आज तयार आहे. आणि मी बट्टी कुकरमध्ये लावली होती, कारण नक्षूमुळे मला फास्ट जेवण बनवावं लागतं. तर 3 शिट्ट्यांमध्ये माझ्या बट्टी शिजल्या होत्या. वाफेत पण बनवलं चालतात, पण मी कुकरमध्ये शिजवते शक्यतो. तर कसा वाटला माझा आजचा व्लॉग? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, चॅलेंज मी जिंकले बरं का.